आज हा जो प्रस्ताव सागर नाईक साहेबांनी मांडलेला आहे आणि पूर्ण आरोग्य व्यवस्था जी महानगरपालिकेची आहे त्याच्यासाठी हा एकात्मिक पूर्ण सजेशन जे काही दिलेलं आहे, मला वाटतं हा खूप गरजेचा होता हा प्रस्ताव. कारण आरोग्य सेवा ही सगळ्यात दर्जेदार असली पाहिजे ह्या शहराची. जसं आपण त्यांनी प्रस्ताव आणला शिक्षणाचा, तसाच मला वाटतं आता हा आरोग्याचा आणलेला आहे आणि खूपच सुंदर. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी घेतलेली आहे. सुरुवातच म्हणजे त्यांनी रेफरल सिस्टम कशी असली पाहिजे, जे रुग्ण येतील त्यांच्याबद्दलचा सगळा डेटा आपल्याकडे कलेक्ट झाला पाहिजे. पुढच्या वेळेस ते कुठल्याही हॉस्पिटलला गेले तरी त्या हॉस्पिटलमध्ये मग तो आपलं नागरी आरोग्य केंद्र असू दे किंवा आपले वाशीचं हॉस्पिटल किंवा नेरूळचं किंवा ऐरोलीचं हॉस्पिटल असू दे, पण एका पेशंटचा डेटा सगळा एका ठिकाणी मिळू शकतो आणि त्या पेशंटला मग जी ट्रीटमेंट द्यायची आहे ती अगदी वेळेवर मिळेल. त्याच्यासाठी त्यांनी जी काही उपाययोजना सांगितलेली आहे सगळी एकदम खूपच सुंदर आहे. आणि मला फक्त एवढंच ह्याच्यामध्ये ॲडिशन करायचं, खरं तर ह्याच्यामध्ये खूप कमी ॲडिशन करण्यासारखे पॉईंट सोडलेत आपण, पण एकच मला आपल्याला विनंती करायची होती की ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ज्या मोठ्या हॉस्पिटल्स किंवा आता बाकीचे डायग्नोस्टिक सेंटर्स जे आहेत ते जे सुविधा देतात, जे होम सॅम्पल कलेक्शनची सुविधा आहे ती पण आपण सुरू करायला पाहिजे. कारण जे ज्येष्ठ आहेत किंवा तर त्यांचे आपण सॅम्पल्स म्हणजे ब्लड कलेक्शन असू दे, युरिन सॅम्पल्स असू दे, तर मी एक सुधारणा ह्याच्यामध्ये अशी मांडू इच्छिते की हे होम कलेक्शन कारण आपल्याकडे आता मायक्रोबायोलॉजिकल लॅब्स पण आपल्या चांगल्या झालेल्या आहेत, तर होम कलेक्शन हे आपण एक ॲडिशन ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. तेवढी चांगली एक सुविधा मिळेल. दुसरे माझी एक अशी सुधारणा किंवा एक सजेशन असं आहे मला ह्याच्यामध्ये द्यायचं आहे की आपले जे ॲम्ब्युलन्स आहेत ते पण आपल्या प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामधून उपलब्ध असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा कुठलीही इमर्जन्सी येते त्यावेळेस अजूनही लोक प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सेस शोधतात, तर आपल्याला एक ॲम्ब्युलन्स सर्व्हिस पण करणं गरजेचं, त्याच्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जे आपले हॉस्पिटलचे ICU पण आहेत ते पण इमिडिएट जे ट्रीटमेंट द्यायची असते, जसं मोठ्या हॉस्पिटल्समध्ये कॅज्युअल्टीमध्ये गेल्यानंतर कसं त्याच वेळेस तिथे सगळी ट्रीटमेंट पण मिळते आणि मग त्यांना दुसऱ्या वॉर्ड्समध्ये किंवा दुसऱ्या ICUमध्ये किंवा शिफ्ट केलं जातं. तर आपल्या हॉस्पिटल्समध्ये ती सिस्टम असणं पण खूप गरजेचं आहे. आणि कारण इमर्जन्सीमध्ये जे सेवा दिली गेली पाहिजे ती सगळ्यात अत्यावश्यक सेवा असते. काही मिनटं असतात आपल्या हातामध्ये आणि त्या मिनिटांमध्ये त्या पेशंटला वाचवायचं असतं, म्हणून ते एक करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये पूर्ण शहराबद्दलचा विचार केला तर मला वाटतं आपल्या शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्या शहरामध्ये प्रत्येक हॉस्पिटल किंवा जे आपली UHP आहेत त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या सुविधा आहेत त्याच्यासाठी एक वेगळी विंडो असली पाहिजे आणि त्यांच्यासाठी वेगळ्या प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी तिथे प्रॉपरली त्यांना तिथून करता आली पाहिजे अशी सुविधा दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्या हॉस्पिटल्समध्ये UHP मध्ये आपल्याला फिजिओथेरपी सेंटर पण करणं गरजेचं आहे. कारण आपण आज बघतोय की आपण कुठलंही ऑपरेशन झालं किंवा आपल्याला कुठलाही आजार झाला आणि आपण जर का 15-20 दिवस बेडवरती राहिलो तर त्याच्यानंतर आपल्याला हालचालीला त्रास होतो. म्हणून जर का फिजिओथेरपी ही महाग ट्रीटमेंट असते, कारण प्रत्येक सेशनचे पैसे द्यावे लागतात पेशंटला. आणि वेगळं ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या नेरूळचं हॉस्पिटल असू दे, बेलापूरचं हॉस्पिटल असू दे, ऐरोली असू दे, वाशी असू दे, सगळीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक फिजिओथेरपीचं सेंटर. आणि त्यांचा जेव्हा आता सगळ्यात मोठा भीती जी प्रत्येक मुलांना असते की आपल्या आईवडिलांना अल्झायमर किंवा डिमेन्शिया झाला तर मग त्यांची काळजी आपण घरी घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ज्येष्ठ ज्यांना अल्झायमर झालेला असेल किंवा डिमेन्शिया झाला असेल आणि जर का काळजी घरी घेऊ शकत नसतील तर जेरियाट्रिक केअर सेंटर जे आहे ते आपल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे. एक फ्लोअर आपण ज्येष्ठ नागरिकांसाठीच ठेवला पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. ही माझी आपल्याला एक सूचना आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून. कारण प्रत्येक वेळेस त्या नोकरी करणारे सून किंवा मुलगी असतात आणि त्यांना त्या सिनियर सिटीजनची काळजी घेता येत नसते, तर ही एक सेवा आपण आपल्या इथल्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून एक पूर्ण जेरियाट्रिक केअरच युनिट आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्या माध्यमातून ही सर्व्हिस दिली पाहिजे अशी मी एक सूचना या माध्यमातून करू इच्छिते. आणि त्याचबरोबर जे अल्झायमर झालेले आहे किंवा डिमेन्शिया ज्यांना झालेला आहे त्यांच्यासाठी
त्यासाठी पण पुढे जाऊन मला असं वाटतं की होम केअरची पण फॅसिलिटी जर का आपण करू शकलो आणि जर का ती कदाचित पेएबल पण आपण ठेवली तरी पण मला वाटतंय की आपल्या इथले नागरिक ती सेवा घेऊ शकतील आणि ती काही कन्सेशनल रेटवरती आपण ती ठेवू शकतो. नर्सिंग केअर जे आपण ज्यांना म्हणतो. दुसरं, कॅन्सरचे रुग्ण पण आपल्याकडे खूप वाढलेले आहेत, म्हणून एक पॅलिएटिव्ह केअर जो युनिट असलं पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. कारण तिथे जाऊन आपले जे कॅन्सरचे पेशंट्स असतात त्यांना सायकोलॉजिकल थोडंसं आपल्याला काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर काही अशी औषधं असतात जी त्यांना जे पेन होत असतं, त्यांना जो दुखणं असतं ते कमी करण्यासाठी पण ती युजफुल असतात. तर पॅलिएटिव्ह केअर युनिट पण आपल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कॅन्सरच्या पेशंटसाठी असणं गरजेचं आहे. पुढे जाऊन हे जे सगळे वेगळे वेगळे आजार आता यायला लागलेले आहेत, ज्याला लाईफस्टाईल डिझीज म्हणतो आपण, आणि डायबिटीज हा सगळ्यात मोठा लाईफस्टाईल डिझीज झालेला आहे आणि म्हणून डायबिटीज केअरसाठी पण आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये एक वेगळा सेटअप असला पाहिजे. कारण डायबिटीज झाल्यानंतर प्रत्येक ऑर्गनला डायबिटीज अफेक्ट करतो आणि त्याच्यामुळे डायबिटीजसाठी काय करायला पाहिजे, मग त्याच्यासाठी डाएट कसा घेतला पाहिजे किंवा एक्सरसाइजेस काय करायला पाहिजे, तर हे एक वेगळं मला वाटतं सेक्शन आपल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या सोयी देऊ, म्हणजे आपण फिजिओथेरपी असेल आपल्याकडे, पॅलिएटिव्ह केअर असेल आपल्याकडे, कारण जसं आपण डायलिसिस सुरू केले तसं ह्या सगळ्या सुविधा जेव्हा द्यायला लागू आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून, तर आपलं हॉस्पिटल पण मग आपल्या इथल्या नागरिकांना दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही पडणार. जसं आता आपल्या एक सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की अजून आपण पण आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्यासारखे जे नागरिक आहेत ते किती आपण जातो, आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही जात. कारण आपल्याला असं वाटतं की चांगली जर का आपल्याला ट्रीटमेंट पाहिजे असेल तर ती आपल्याला अपोलो वगैरे हॉस्पिटल्समध्ये गेलो तरच मिळेल. म्हणून हा जो भेदभाव होतोय तो मला वाटतं हे जे आज प्रस्ताव आणलेला आहे त्या माध्यमातून तो कमी होणार आहे आणि सगळ्या नागरिकांना सगळ्या प्रकारच्या सुविधा या हॉस्पिटल्सच्या माध्यमातून देता येतील आपल्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे की हे सगळे हॉस्पिटल प्रत्येक नोडमध्ये असताना जे आता सजेस्ट केलेलं आहे की आपल्याला डॉपलर टेस्ट करता आले पाहिजे, त्यांचे MRI करता आले पाहिजे, तर हे MRIचे सेंटर्स पण जर का सगळीकडे केले तर मग रुग्णांना ते जिथे राहतात तिथून जास्त लांब जायची गरज पडणार नाही. म्हणून MRI किंवा जे सोनोग्राफी आहे, डॉपलर टेस्ट आहेत, ह्या सगळ्या महागड्या टेस्ट आहेत, बाहेर करायला गेलो तर महाग पडतात. आणि म्हणून ह्या आपल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ह्या सगळ्या टेस्ट झाल्या तर मला वाटतं खूप फायदा होईल आपल्या इथे नागरिक राहतात त्यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर आपण आता जे स्वतःची लॉन्ड्री पण म्हणतोय, ती मला वाटतं खूपच चांगला एक उपक्रम आपण सुरू करू हॉस्पिटल्समध्ये. आणि जेनेरिक मेडिसिन्ससाठी तर आपण आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे आहेतच, आपण औषधं देतोय, पण त्याचबरोबरीने बाकीची जी औषधं बाहेर जाऊन घ्यावी लागतात त्यांची सुविधा आपल्या हॉस्पिटल्सच्या माध्यमातून झाली. आपल्याच जे आपण आता काय म्हणतात त्याला फार्मसी आपल्या प्रत्येक UHP आणि हॉस्पिटल्समध्ये असतील तर त्याचाही नागरिकांना फायदा होऊ शकतो. मला वाटतं आरोग्य हा विषय खूप मोठा विषय आहे, कारण प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी येते. आजार पण वाढत चाललेले आहेत, त्याचबरोबर नवीन नवीन ट्रीटमेंट पण येत आहेत. आता जसं कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी जेव्हा आपल्याला डिटेक्ट करायचं असतं की त्यांचे ट्युमर्स किंवा जे काही आहेत ते वाढलेत का, मग त्याच्यासाठी ती पेट स्कॅन करावा लागतो. ती पेट स्कॅनची जी टेस्ट आहे ती पण महागडी आहे आणि काही हॉस्पिटल्समध्येच उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं की पेट स्कॅन पण हे आपल्या हॉस्पिटलमध्ये झाले पाहिजेत. कॅन्सर डिटेक्शनची जी टेस्ट आहे ती आपल्या हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे आणि ह्याचीही सोय मी असं सुझाव देते की त्याचीही सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये या माध्यमातून आपण घेतली पाहिजे. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आभार.